शेतकरी मित्रांनो, आज आपण सुंदर अशा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि हा फुले संगम या व्हरायटीचा प्लॉट आहे आणि ब्रीडर टू फाउंडेशन असा हा प्लॉट आहे. तर सोयाबीन पिकाला जवळपास पेरणी होऊन आता 35 ते 40 दिवस होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी चांगलं आपल्याला पीक दिसते आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रॉब्लेमसुद्धा आहेत. तर याचं कारण काय आहे की सुरुवातीच्या काळात जो खंड पडला त्यामुळे काय झालं की सोयाबीन पिकाची काही ठिकाणी चांगली वाढ झाली, तर काही ठिकाणी वाढ खुंटलेली किंवा पिवळे पडलेले अशा आपल्याला कंडिशन दिसतात. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आमची सोयाबीन पिवळी पडली किंवा वाढत नाही किंवा अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतोय. तर त्याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मी डॉक्टर आनंद इंगळे द ॲग्रीडॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जाणून घेऊ की सोयाबीन पिकाचं दुसऱ्या महिन्यात काय काय नियोजन केलं पाहिजेत, काय गोष्टी करणं महत्त्वाचे आहे आणि कोणत्या गोष्टी केल्यानं आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू की आपल्या सोयाबीनची वाढीनुसार कसं नियोजन असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगतो की कुठल्याही पिकाचं नियोजन करताना आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला एकच गोष्ट लागू पडत नाही. तुम्ही प्लॉट वाईज आपण जर बघितलं तर हा प्लॉट वेगळा आहे किंवा दुसऱ्या प्लॉटमध्ये गेलो तर त्या ठिकाणी दुसरी व्हरायटी किंवा दुसरं नियोजन त्या ठिकाणी असतं. त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. सर्वच प्लॉटला एकच नियोजन लागू पडत नाही. त्याचनुसार आपण हा व्हिडिओ अशा पद्धतीनं बनवला आहे की त्यामध्ये आपण पिकाच्या परिस्थितीनुसार आपल्याला काय गोष्टी करायच्या आहे, हा महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले. तर महिन्यामध्ये काय असतं की काही ठिकाणी वाढ जास्त झालेली तिथलं नियोजन वेगळं असतं. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची वाढ कमी आहे तिथलं नियोजन वेगळं येतं. काही शेतकऱ्यांची वाढ ही नॉर्मल आहे म्हणजे तिथं सुद्धा नियोजन वेगळं येतं. अशा परिस्थितीत आपल्याला महत्त्वाचा मुद्दा येतो तर आपल्याला आपल्या पिकाचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. निरीक्षणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आपल्याला त्यामध्ये आपल्या पिकाची वाढ कशी आहे, म्हणजे जास्त आहे, कमी आहे की मीडियम आहे, हे पहिले आपल्याला निरीक्षण करून त्या ठिकाणी अ, शोध लावणं आहे की आपल्या पिकाची वाढ कशी आहे, की नॉर्मल आहे, की जास्त आहे, की कमी आहे. त्यानंतर पाने पिवळी पडली आहे का, अळीचा प्रादुर्भाव आहे का किंवा चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव आहे का. त्याचबरोबर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आहे का किंवा येलो मोजॅकचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आहे का. अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या महिन्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते कोणते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्या पिकाची वाढ जास्त असल्यास आपण काय केलं पाहिजे, म्हणजे जर आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं वाटलं की पिकाची वाढ जास्त आहे तर आपण काय करायचं. तर बऱ्याच वेळा काय होतं की दाट पेरणी असेल किंवा नत्रयुक्त खताचा वापर असेल किंवा आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असला तर त्या ठिकाणी काय होतं की आपल्या पिकाची वाढ जोमदार किंवा जास्त प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. तर अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला त्या ठिकाणी वाढ रोधकाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये मॅपिकोट क्लोराईड किंवा पॅक्लोब्युटरझोलचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. त्यानंतर आपल्या पिकाची वाढ जरी सामान्य असेल, म्हणजे नॉर्मल वाढ असेल, तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. तर वाढ समाधानकारक असेल तर वाढ रोधक वापरण्याची आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. त्या ठिकाणी आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिड असेल किंवा अॅमिनो ॲसिड असेल किंवा अशा परिस्थितीमधले कुठलंही टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं नाही. नॉर्मलची नैसर्गिक ग्रोथ आहे ती त्या ठिकाणी होऊ द्यायची. एखादं विद्राव्य खत वापरायचं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे तर ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. पिकाची वाढ संतुलित असल्यानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियोजन किंवा चांगलं उत्पादन मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी काय होतं की पिकाची वाढ ही कमी कमी आपल्याला दिसून येते. म्हणजे कमी असल्यास काय आपल्याला करायचं आहे, अपुरा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा अन्नद्रव्यांची कमतरता किंवा तणनाशकाचा जो स्कॉर्चिंगचा प्रॉब्लेम आहे तो असेल, अशा परिस्थितीमध्ये काय होतं की पिकाची वाढ आपल्याला कमी झालेली दिसून येते. तर त्या ठिकाणी आपल्याला सायटोकायनिन बेस किंवा अॅमिनो ॲसिड बेस टॉनिक वापरायचं आहे. त्याचमध्ये जिब्रेलिक ॲसिडचा वापर करू शकता किंवा ऑक्झिन असलेलं किंवा सायटोकायनिन असलेलं एखादं टॉनिक वापरू शकता. त्याचबरोबर 6-BA असेल किंवा इतर जे टॉनिक मार्केटमध्ये मिळतात त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये. त्यानंतर पीक स्ट्रेसमध्ये असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची वाढ खुंटलेली आहे, पिवळं पडलेलं आहे, एकदम बारीक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो आपल्याला येत आहेत WhatsAppच्या माध्यमातून. त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की याचं मुख्य कारण काय होतं की अतिवृष्टी असेल किंवा खूप कमी प्रमाणात पाऊस किंवा तणनाशकाचा परिणाम असेल किंवा अन्नद्रव्याची कमतरता, यामुळे काय होतं की त्या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऑर्थोसिलिसिक ॲसिड असेल किंवा अॅमिनो ॲसिड किंवा सायटोकायनिन बेस एखादं टॉनिक घ्यायचं. त्याचबरोबर 13-40-13 किंवा 19-19 हे विद्राव्य खत आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. 12-61 असेल किंवा झिंक ऑक्साईड असेल किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य अॅमिनो ॲसिड यांचा त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वाढरोधकांचा वापर सोयाबीनमध्ये आपण दुसऱ्या महिन्यामध्ये बरेच शेतकरी करतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की वाढरोधक वापरलं पाहिजेत की नाही वापरलं पाहिजे. तर याचं जे उत्तर आहे, तर आपण सोयाबीन पिकाची वाढ कशी आहे त्यावरती याचा उत्तर अवलंबून आहे. जर वाढ जास्त असेल, आपली पेरणी दाट असेल
आणि सोयाबीन आपल्याला वेलावलीसारखी वाटते, तर त्या ठिकाणी आपण याची वाढरोधकाचा वापर करू शकता. अदरवाईज जर आपल्या सोयाबीनमध्ये अंतर चांगलं असेल, वाढ मीडियम असेल, तर गरज नाही आहे. याचा वापर करताना आपल्याला जो आहे तर तो 35 ते 45 किंवा 50 दिवसाच्या दरम्यान आपण याचा वापर करू शकता. फुलं स्टार्ट व्हायच्या काळामध्ये आपण वाढरोधकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता. वाढरोधक वापरताना आपल्याला काळजी काय घ्यायची, की योग्य प्रमाण वापरायचं आहे आणि योग्य वेळेतच वापरलं गेलं पाहिजे. जास्त प्रमाण झाल्यास त्या ठिकाणी सोयाबीनची वाढ खुंटू शकते आणि अति लवकर जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला नुकसान होऊ शकतं. अति उशिरा फवारणी केली तरी त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी येलो मोजॅकचा, आता या प्लॉटमध्ये येलो मोजॅक नाही आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी येलो मोजॅकचा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, पानावर चट्टे-पट्टेचे पिवळे म्हणजे पॅचेस दिसतात. त्या अशा परिस्थितीमध्ये जे आपल्याला अँटीबायोटिकचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि स्ट्रेप्टोमायसिन किंवा प्लॅन्टोमायसिन यांची फवारणी त्या ठिकाणी करू शकता. बरोबर अँटीबायोटिकचा वापर त्या ठिकाणी जर झाला तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळू शकतं. जे पिवळे पडलेले झाडं आहे किंवा येलो मोजॅकचे झाडं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते शेताच्या बाहेर टाकायचं. रस शोषक किडी जे पांढरी माशीमुळे प्रादुर्भाव होतो, त्यामुळे काय करायचं, की त्या ठिकाणी चिकट सापळे लावायची आणि रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाढरोधकामुळे पण बऱ्याच वेळा काय होतं, की सोयाबीन पिवळी पडते. बऱ्याच वेळा काय होतं, की वाढरोधकाचा जर वापर जास्त झाला तर त्या ठिकाणी पानं कोकडणं आणि पिवळी पडणं ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. पण तो येलो मोजॅक नसतो. तो वाढरोधकामुळे त्या ठिकाणी परिणाम झाला असतो. आपल्याला त्यातून जर रिकव्हर करायचं असेल तर अॅमिनो ॲसिडचा वापर करायचा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, की चक्री भुंगा, आळी आणि खोडमाशी या किडींचं व्यवस्थापन या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला रस शोषक किडी, चक्री भुंगा, खोडमाशी आणि आळी या 4 ते 5 किडी ज्या आहेत, तर या महत्त्वाच्या किडींचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं. त्या अनुषंगाने आपल्याला एक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या महिन्यामध्येच जे रोगांचा प्रादुर्भाव असतो तो जास्त प्रमाणात येत असतो सोयाबीनमध्ये. दुसरी फवारणी जी बुरशीनाशकाची आहे ती तर खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपण चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये दुसरी फवारणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत. तर दुसऱ्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि आपण वरती सांगितल्या पद्धतीनं आपल्या पिकाची परिस्थिती वाढ जास्त आहे, कमी आहे किंवा मीडियम आहे, त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी एखादं टॉनिक किंवा वाढरोधक त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर दुसऱ्या फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक वापरायचं. तर कीटकनाशकांच्या वापरामध्ये आपण या ठिकाणी 5-6 कीटकनाशक सांगणार आहोत. त्यामध्ये जे महत्त्वाचं कीटकनाशक आहे ते आपण बघू सुरुवातीला. नोव्हेलुरॉन प्लस इमॅमेक्टिन बेन्झोएट हे आपण वापरू शकता 30 मिली प्रति पंप किंवा 300 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये. त्याचबरोबर इंडॉक्सिकॉर्प प्लस नोव्हेलुरॉन याचा वापर आपण 20 ते 25 मिली म्हणजे तो 250 मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता. त्यानंतर फ्ल्युवेंडामाइड प्लस डेल्टामेथ्रिन हे मारू शकता आपण 15 ते 20 मिली म्हणजे 150 मिली प्रति एकर. त्यानंतर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन ॲम्प्लिगो म्हणून आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. हे 10 मिली प्रति पंप किंवा 80 ते 100 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. त्यानंतर इमॅमेक्टिन बेन्झोएट प्लस प्रोपेनोफॉस हे वेलेक्टिन या नावानं मार्केटमध्ये मिळतं. हे 25 ते 30 ग्रॅम प्रति पंप किंवा 250 ते 300 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. त्यानंतर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल जे कोराजन या नावानं मार्केटमध्ये मिळतं. याचा वापर आपण 6 ते 8 मिली प्रति पंप किंवा 60 मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता. अजून सुद्धा अनेक कीटकनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर आपण एखादं इमॅमेक्टिन बेन्झोएट आणि प्रोफेनोफॉस हे 2 कीटकनाशकं सोबत वापरू शकता. हे शेतकऱ्याच्या अनुभवानुसार मी या ठिकाणी सांगतोय. इमॅमेक्टिन बेन्झोएट 8 ते 10 ग्रॅम आणि प्रोफेनोफॉस 30 मिली याचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकता. पण फवारणी करताना आपल्याला योग्य डोस आणि योग्य प्रमाण योग्य वेळेत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे. त्या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कुठलंही एक वापरायचं मी सांगतो त्या पद्धतीनं. हेक्झाकॅनझॉल प्लस व्हॅलिडामायसिन याचा वापर आपण 35 ते 40 मिली प्रति पंप किंवा 300 ते 350 मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता. प्रोपिकॅनोझॉल जे ते आपण 15 मिली प्रति पंप किंवा 150 ते 200 मिली प्रति एकर या प्रमाणात करू शकता. त्यानंतर ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस ट्युबॅकोनोझॉल हे 20 मिली प्रति पंप वापरू शकता किंवा 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझॉल हे 15 मिली प्रति पंप किंवा 150 मिली प्रति एकर. त्यानंतर पायरॅक्लोस्ट्रॉबिन प्लस फ्ल्युझॅक्झॅमाइड हे आपण 10 मिली प्रति पंप 10 ते 12 मिली प्रति पंप किंवा 100 ते 120 मिली प्रति एकर हे 4-5 जे बुरशीनाशक आहे यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी मारायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असतो फुलांची सेटिंग आणि फुलगळ होऊ नये म्हणून एक विद्राव्य खत आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यामध्ये आपण 13-40-13, 0-52-34, 10-30-10
किंवा 0,60,40 0,55,35 यापैकी कुठलंही एक विद्राव्य खत आपण त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर यासोबतच आपल्याला जर समजा सूक्ष्म अन्नद्रव्याची आपली सोयाबीनची वाढ सामान्य असेल किंवा कमी असेल तर त्या ठिकाणी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करू शकता किंवा मग जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड असेल किंवा एखादं टॉनिक जे आपल्याला टाटा बहार वगैरे तर त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. परंतु आपण वरती सांगितल्याप्रमाणे जर वाढ जास्त असेल तर त्या ठिकाणी कुठलंही टॉनिक वापरायचं नाही आहे किंवा वाढ रोधकाचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. जर वाढ रोधकाचा वापर आपल्याला करायचा असेल तर कुठलंही टॉनिक त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे किंवा कुठलंही विद्राव्य खत जे वाढीसाठी सोयाबीनमध्ये वापरलं जातं ते त्या ठिकाणी वापरायचं नाही. ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. फवारणी करताना आपल्याला लक्षात घेणं आहे की आपली जी दुसरी फवारणी ही दुसऱ्या फवारणीची जी वेळ आहे ही पहिल्या फवारणीनंतर 20 दिवसांनी किंवा मग सोयाबीन पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी म्हणजे 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपली दुसरी फवारणी होणं गरजेचं आहे. आपण पहिली फवारणी जी आहे तर ती 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान सांगितली होती म्हणजे 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान. तर आता दुसरी फवारणी जी आहे आपली ती 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान होणं गरजेचं आहे आणि ही खूप महत्त्वाची फवारणी आहे. या फवारणीच्या काळामध्ये आपल्याला फ्लॉवरिंग सेटिंग असेल किंवा रोग प्रतिबंधक जे उपाय आहे ते करणं गरजेचं आहे आणि कीड व्यवस्थापन ही जर फवारणी आपली व्यवस्थित झाली तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. जास्ती कीटकनाशक एकत्र करून फवारणी करायचं नाही आहे. जास्तीचे बुरशीनाशक पण टाकायचे नाही. कुठले एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत गरज पाहून. जर आपले वाढ जास्त असेल तर वाढ रोधक घ्यायचं, वाढ कमी असेल तर एखादं टॉनिक घ्यायचं, वाढ सामान्य असेल तर कुठलंही टॉनिक घ्यायचं नाही, कुठलंही वाढ रोधक घ्यायचं नाही. त्या ठिकाणी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य आणि विद्राव्य खताचा वापर केला की बस. अशा पद्धतीनं जर आपण सोयाबीन पिकाचं दुसऱ्या महिन्यात नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण एक सारांश म्हणून या व्हिडिओचं बघू की आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या महिन्यामध्ये. तर सर्वात महत्त्व म्हणजे आपल्याला शेतामध्ये जायचं आहे, शेतामध्ये आपल्या पिकाचं निरीक्षण करायचं आहे की आपल्या पिकाची वाढ कमी आहे, जास्त आहे की सामान्य आहे. त्यानुसार आपल्या फवारणीचं नियोजन आपल्याला सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. बरेच शेतकरी काय करतात की आपल्या शेतात न जाता दुकानदारानं सांगितली म्हणून कुठलीही फवारणी घेतात. त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाही. आपण आपले शेतकरी आहोत, आपण शेतामध्ये जाऊन आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण सोयाबीन पिकाचं हे दुसऱ्या महिन्याचं नियोजन बघितलेलं आहे. आपण पहिल्या महिन्याचं सुद्धा नियोजन बघितलंय. आपण अजून जो तिसऱ्या महिन्याचं जे नियोजन आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर चॅनलवरती शेअर करणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.